चला तर मग आज आम्हाला जरा बाहेर जायचं होतं. एकादशी पण आहे आणि आज संडे पण आहे, त्यामुळे आज आम्हाला बाहेर जायचं असं विचार केलेला आणि फक्त लोकेशला सांगितलेलं बाहेर जाऊया म्हणून. तर त्याने लगेच रेडी होऊन मोकळा झाला आणि आम्हाला सांगत होता की लवकर लवकर तुम्ही पण रेडी व्हा. तर आम्ही म्हटलं आम्ही होतो आहे रेडी, पण आज तुझं लवकर कसं काय झालं? तर नाही, मला तिकडे जाऊन खेळायचं आहे, मला मस्ती करायची आणि माझ्याकडे किती वेळ असणार आहे अजून, तिथे पोचल्यानंतर किती वेळ आपण थांबणार आहोत. कारण आम्ही जात होतो माझ्या बहिणीकडे, म्हणजेच त्याच्या मावशीकडे जात होतो. तर त्याला तिथे गेल्यानंतर आपल्या भावाबरोबर खेळायचं होतं आणि छोट्या भावाबरोबर पण मस्ती करायची होती. असं त्याचं लगेच, म्हणजे त्याला सांगितलं एवढं की आम्ही जाऊन येऊया, तर त्याने लगेच आपलं प्लॅनिंग असतं ना ते बनवलं की आपण जाणार, मावशीला विचारणार कशी आहेस काय, बाबूबरोबर खेळणार, दादाबरोबर खेळणार, एवढा वेळ आम्ही खेळणार, असं खेळणार. आणि जाता जाता मग जाऊन पोचलो आम्ही आणि गेल्यानंतर आम्हाला तिथे बराच वेळ बसलो आणि यायला निघालो तर बराच वेळ झालेला. तीच सांगत होती थांबा म्हणून, पण आम्ही मग काही थांबलो नाही, कारण आज उपवास पण होता, त्यामुळे घरी यायचं होतं. घरी आल्यानंतर जेवण बनवायचं होतं आणि जेवणात आज पुरी आणि उसळ होती आणि श्रीखंड ऑलरेडी आणलेलं होतं, त्यामुळे आता पुरी बनवायला मी घेतलेली. आल्यानंतर लोकेशचे पप्पा आणि लोकेशने आरती करून घेतली देवाची आणि मी पुरीचं पीठ मळून ठेवलं आणि त्यानंतर म्हटलं आता मी उसळ करून घेते आणि नंतरच पुऱ्या लाटायला घेते. तर पुऱ्यांचा आजचा शेपच पूर्णपणे गेलेला होता, कारण मी आज पळपटवर लाटून त्यानंतर त्याला डब्याने शेप दिलेला होता आणि ते शेप पूर्ण बदललेले, म्हणजे अर्धा चंद्र कुठे आलेला, कुठे स्टार आलेला, अशा प्रकारे सगळं आलेलं. तर मी लोकेशला सांगते ह्याच्यात एक पण पुरी अख्खी आली नाही आहे. तेव्हा तो म्हणाला की जाऊ दे मम्मा, आजची पुऱ्या मला सगळ्या आवडल्यात, कारण त्या शेपमध्ये आहेत चांगल्या. आणि त्यानंतर त्याने पीठ घेतलेलं आणि त्या पिठाच्या तो काही ना काही बनवत होता आणि म्हणजे खेळत होता आणि तो मला दाखवत होता, हे बघ मम्मा, हे बघ मम्मा म्हणून. आणि त्यानंतर लास्ट त्याने खूप छान अशी छोटीशी पिंडी आणि त्याच्या गुठळी केलेला साप असं काहीतरी बनवलेलं आणि खूप छान असं, म्हणजे छोटीशी पिंडी, एवढीशी पिंडी आणि साप बनवायला त्याला असं म्हणजे सुचला. आणि तो तिथेच, मी जोपर्यंत पुऱ्या बनवते तोपर्यंत तो तिथे आपलं काहीतरी बनवता आणि किती छान पिंडी बनवली आहे बघा.